सिद्धेश्वर साखर कारखान्यातील तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक पाटील यांची शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा देतो असे सांगून 62,65,000ची फसवणूक 2024 मध्ये झाली होती। त्या प्रकरणातील आरोपी हा लाओसमधून ऑनलाईन फसवणूक करत होता। या प्रकरणी आरोपी ग्लेन अल्बर्ट पर्सी सिक्वेरा व 47 राहणार कासाबेला फेज 1 पलावा सिटी डोंबिवली कल्याण ठाणे याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस काढण्यात आली होती। तो अहमदाबाद एअरपोर्टवर 9 फेब्रुवारी रोजी उतरल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली, अशी माहिती सायबर पोलिसांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। पाटील यांची फसवणूक केल्याप्रकरणी 8 आरोपी निष्पन्न झाले होते। यातील 3 आरोपींना अटक करण्यात आले होते। यातील चौथ्या मुख्य आरोपी ग्लेन सिक्वेरा याला सोमवारी अटक केली। त्याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे। या प्रकरणात पोलिसांनी त्याचा साथीदार तन्वीर याकूब चौगुले याच्याकडून 16,60,000 आणि 10,39,000 रुपये परत हस्तगत केले होते। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलीस सब इन्स्पेक्टर नागेश इंगळे, प्रवीण भोपळे, कृष्णांत जाधव, मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड राजमाने यांनी केली। आरोपी ग्लेन हा 2022 पासून लाओस येथे वास्तव करत होता। त्या ठिकाणी त्याने चायनीज फसवणुकद्वाराच्या साथीने वेगवेगळ्या देशातील मुलांना ऑफिस बॉय, संगणक डाटा एंट्री करिता मुले पाहिजे अशी खोटी जाहिरात देऊन ती मुले आल्यानंतर त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन जबरदस्तीने ऑनलाईन फसवणूक करत होता। यामुळे त्याला सोलापूर सायबर पोलिसांनी नोटीस बजावून देखील तो हजर झालेला नव्हता। यामुळे त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस काढण्यात आली होती। अशा प्रकारे एकूण 92 ऑनलाईन तक्रारी प्राप्त झाले होते। Right now and press the bell icon. Never miss an